वाढत्या स्पर्धेच्या युगात खऱ्या शिक्षणाची उणीव भासत असताना प्रीती सुधाजी ज्युनियर कॉलेजमधून दिले जाणारे शिक्षण हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे खरे ज्ञानपीठ आहे, असे गौरवोद्गार प्रभावी वक्ते बालाजी जाधव यांनी काढले आहे. राहत्यातील प्राचार्य डांगेस पॅटर्न अंतर्गत सुरू असलेल्या प्रीती सुधाजी ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतेच करिअर मार्गदर्शन शिबिर, टॅलेंट सर्च परीक्षा, बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष इंद्रबांजी डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरामध्ये व्याख्याते बालाजी जाधव, प्राचार्य ज्ञानेश डांगे, उपाध्यक्ष स्नेहलता डांगे, संचालिका पूनम डांगे, शिवाजी देवढे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले की स्वप्न हे पाहण्यासाठी नसते तर ते पूर्ण करण्यासाठी असते. पहाटे लवकर उठून अखंड उद्योगशील असलेली माणसे यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत. आपले स्वत्व ओळखून स्वतःला सिद्ध करा. विचारांप्रमाणे कृती होत असते आणि म्हणूनच विचारांना सकारात्मक वळण लावा. परिसराचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. मुळात परिसर शब्दातच परिस हा शब्द आहे. वातावरणातून व्यक्तिमत्व घडत असते. आपल्या ध्यासाला मिशन बनवून राष्ट्रीयत्वाचे बीजारोपण करा. अधोगतीकडे नेणाऱ्या विचारांना डिलीटचा फॉर्म्युला वापरला तर सक्सेसचा रस्ता मिळतो. वयानुसार सवयी लागतात, पण याच सवयींना सुगवळण लावण्याचे काम डांगे कॉलेजमधून केले जाते. परप्रांतामधून आलेल्या बालकांसोबतच स्थानिक तरुणांना घडवण्याची किमया या कॉलेजमधून केली जात आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. वातावरण खूप महत्वाचं असतं, त्याला आपण परिसर म्हणतो, बरोबर ना? परिस हा शब्द दडलेला आहे परिसरामध्ये. ज्यावेळेस परिसराला लोखंडाचा स्पर्श होतो किंवा परिसराचा लोखंडाला स्पर्श होतो, त्या लोखंडाचं सोनं होतं. तुमच्या जीवनाचं सोनं या परिसरात होऊ शकतं आणि झालेलं आहे. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. जे विद्यार्थी घडून गेले, बरोबर, गेल्या 50 वर्षाच्या काळामध्ये, इथून पुढे ही वर्षानुवर्ष घडणार आहेत. आणि तुम्ही देखील आता या ठिकाणी 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत आणि पाठीमागे या वर्षीचे 10वीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत. जे आम्ही बघत होतो परिसरात फिरत असताना की बरेच विद्यार्थी एक्झाम देत आहेत किंवा टेस्ट देत आहात. तुम्ही खरोखरच बेस्ट आहात की नाही यासाठी. आणि पुढील वर्ष मग 11वी याच परिसरात तुम्ही सर्वजण येणार आहात आणि तुमच्या जीवनाचं सोनं करणार आहात. आता एका दिवसात नाही, गेली 20-25 वर्षापासून त्यांची संघर्ष यात्रा आहे. जर त्यांचा अभ्यास केला तर, बरोबर ना? गेली 20-25 लहानपणापासूनच. आणि म्हणून पुण्यामध्ये आल्यानंतर 94 साली स्वप्न पाहिलं होतं करिअरचं, जे आज या ठिकाणी तुम्हाला करिअरच्या वाटा दिसणार आहेत. तुमच्या डोक्यात देखील काही मुलांच्या मनात, हृदयामध्ये ठरवलेलं असेल. काही पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, काही पालक देखील मुलांच्या बाबतीत ठरवलेलं असेल. बालाजी जाधवने देखील लहानपणी ठरवलं की मला शिक्षक बनायचे. शिक्षक आणि शिक्षक बनून व्याख्याने द्यायची आहे. शनिवारी सुट्टी असेल, शनिवारी हाफ डे असेल. मोठा झालो, शिक्षक झाल्यानंतर मी व्याख्याने देणार, भाषण देणार. तर भाषण कोणाविषयी देणार? या ठिकाणी या सभागृहामध्ये जे महापुरुषांचे, महामानवांचे, संतांचे जे फोटोज आहेत, प्रतिमा आहेत, बरोबर, यांचे चरित्र वाचून काढणार, बायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज वाचून काढणार, प्रचंड अभ्यास करणार आणि महाराष्ट्र, भारत आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत 100 देशात जाणार. हा संकल्प 1994-95 साली केला होता. काय केला होता? मोठ्याने बोला. पूर्ण खात्री आहे की आज या ठिकाणी जे काही मिनिटे मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, गप्पा मारणार आहे आणि या ठिकाणी तुमच्यामध्ये माननीय ज्ञानेशजी सरांनी जी मला संधी दिली, बरोबर, आमचा संवाद झाला. आणि शिंदे सरांना मी पण थँक्यू म्हणेल सर, बरोबर ना? सो डिअर फ्रेंड्स, की खरोखरच गेली 15 वर्षे आम्ही जो अभ्यास केला, जे ज्ञान घेतले, जी पुस्तके वाचले, जे कोर्सेस केले, जे यशस्वी लोकांना जे स्वप्न बदलतात त्यांची स्वप्न पूर्ण होत नाही. मला 95 पाहिजे, 98 पाहिजे, परीक्षा जवळ आली. आता 98 नाही मिळणार. एक काम करतो मी, 90 पर्यंत, 90 घेतो. 8 दिवस परीक्षा, 90 पर्यंत नाही झाला अभ्यास, मी काय करते, 89. परीक्षेच्या दिवशी जाऊ द्या, 85 मिळायचा, रिझल्ट येतो 80 चा. हॅलो, जाग्यात स्वप्न बदलायचं. गुण, चांगले गुण विकसित करा, सवय विकसित करा, विचार विकसित करा आणि
सकाळ दुपार संध्याकाळ 24 तास फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, रिपिटेशन 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 रिपिटेशन, पुन्हा 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 करत राहा करत राहा करत राहा करत राहा करत राहा करत राहा, 100% तुमच्या डोक्यात घुसणार. या प्रसंगी प्रीतीसुधाजी ज्युनियर कॉलेज आयोजित टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये तन्मय विनोद उर्णे याने प्रथम तर अथर्व देवराम खेमनार याने द्वितीय क्रमांक पटकावला. उत्कर्ष जालिंदर नळे तिसरा, दर्शन प्रशांत तरकसे चौथा, गौरी सतीश कोताडे हिने 5वा क्रमांक मिळवला. या परीक्षेमध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना आणि सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. याप्रसंगी प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की या कॉलेजमधून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम वेगवेगळ्या टेस्ट सिरीजद्वारे पुरवला जातो. आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभव संपन्न प्राध्यापक वर्गांच्या माध्यमातून अध्ययन प्रक्रिया अधिक सोपी केली जाते. मेडिकल, इंजिनिअरिंग, IIT आदी स्पर्धात्मक परीक्षांची पायाभूत बांधणी करण्यात या कॉलेजचा हातखंडा असल्यामुळे पालकांच्या विश्वासास हे कॉलेज पात्र झालं आहे. बैठ याप्रसंगी सोहळ्याचे सूत्रसंचालन सचिन गीते यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कानगुडे, भालदंड, सानप, गंगावणे, गायकवाड, लहारे, बोर्डे, पंडित, खैनार आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी संदीप पावळ, राहता.